चेन स्नॅचिंग व जबरी चोरी करणारा किसन परदेशी याला गंगापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 6 गुन्ह्यांचा उलगडा। बातमी नाशिक येथून। नाशिक शहरातील वाढत्या चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी गंगापूर पोलीस ठाणे यांनी विशेष मोहीम राबवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक परिसरात चेन स्नॅचिंगची घटना घडली होती। या घटनेच्या तपासादरम्यान नाशिक येथील गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास, माहितीदारांचे जाळे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा मागोवा घेतला। तपासात आरोपी किसन परदेशी उर्फ बाळ्या यास ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गंगापूर परिसरातील तसेच इतर भागातील चोरी व जबरी चोरीचे गुन्हे कबूल केल्याने पोलिसांनी सांगितले। आरोपीकडून चोरीस केलेले सोन्याचे दागिने, दुचाकी तसेच इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 6 गुन्ह्यांचा उलगडा। पोलीस तपासात आरोपीचा सहभाग एकूण 6 गुन्ह्यांमध्ये आढळून आला असून त्यामध्ये चेन स्नॅचिंग, जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या घटना आहेत। विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या प्रकरणांचा तपास एकत्र करत ही कारवाई करण्यात आली। आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। विशेष पथकाची मेहनत, ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली। घटनास्थळांचा बारकाईने अभ्यास, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले। पोलिसांनी सांगितले की नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी। नागरिकांना पोलिसांचे आवाहन, सार्वजनिक ठिकाणी दागिने उघडपणे न घालणे, रात्री उशिरा एकटे प्रवास टाळणे आणि संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना देणे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। या कारवाईमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। सध्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।